काय करतेस? भाजी फोडतोय. फणसाच्या बिया फोडतोय. कसल्या? फणसाच्या भाजी कराय. काय करायचं ते? भाजी कांदा तेल कांदा चटणी मीठ घालून अशी परतायची हां आणि ती खायची भाकरी संगड. हां हा हां. चांगली लागते भाकरी संगड खायला. हां. मग तू शिजवायला लागते. शिजवायची म्हणून. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आजीच्या पद्धतीने फणसांच्या बियांची भाजी करणार आहोत. तर पहा ती कशी केली जात आहे. तर प्रथम आपण ह्या फणसांच्या बिया आहेत ना, या सोलून घेतलेल्या तर कुकरामध्ये वाफवून घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत. आता याच्यासाठी साहित्य पहा. हळद आहे, मोहरी आहे, जिरं, तिखट आहे आणि हिंग आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 मोठे कांदे चिरून घेतलेले, शेंगदाण्याचं कूट आहे आणि कढीपत्ता आहे. तर अशा पद्धतीने आपणाला हे सर्व साहित्य लागणार आहे. प्रथम आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण 3 मोठे चमचे तेल घालत आहोत. या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं. तेल असेल तर भाजी चवीला छान लागते. तर पहा तेल आपलं तापत आहे. तेल तापल्यानंतर आपण आता ही मोहरी घालत आहोत. त्याच्यानंतर आपण जिरं घालत आहोत. जिरं मोहरी छान अशी पहा तडतडत आहे. याच्यानंतर आपण कांदा घालत आहोत. त्याचसोबत हा कढीपत्तासुद्धा आहे पहा. आता कांदा हा कढीपत्ता आपण घातलेला आहे. आता ते छान आपण असं परतून घेणार आहोत. कांदा या भाजीला जर भरपूर असेल तर भाजी चवीला अतिशय चांगली अशी लागते. तर कांदा आपण परतून घेत आहोत. कांदा जो आहे पटकन भाजावा यामुळे आपण कांदा भाजत असतानाच मीठ घातलेलं आहे. पहा 1 चमचा आपण मीठ घातलेलं आहे. हे सुद्धा छान असं आपण परतून घेत आहोत. म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. आता आपण याच्यात मसाले घालत आहोत. सुरुवातीला आपण हळद घातलेली आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. यानंतर आपण हे तिखट घालत आहोत. म्हणजेच मिरची पावडर जी आहे ती घातलेली आहे. किंवा तिखट मसाला जरी घातला तरीही चालेल. यातच आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यामुळे चव अतिशय छान येते. शेंगदाण्याचं कूट जे आहे तेही आपण याच्यात घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा मसाला जो घालून झालेला आहे तो आपण परतून घेत आहोत. कांद्यासोबतच शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर जर परतली ना तर भाजी चवीला अतिशय छान अशी लागते. तर अशा पद्धतीने एकदा जरूर तुम्ही फणसांच्या बियांची भाजी करून पहा. अतिशय चवीला खूप म्हणजे खूप छान अशी लागते. अगदी अप्रतिम अशीच भाजी होते ही. आता याच्यात आपण पाणी घालत आहोत. म्हणजे हा जो मसाला आपण सगळं घातलेला आहे ना, तिखट मीठ हळद शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. प्रथम पाणी घालून आपण हे थोडंसं पाणी घातलेलं आहे ते शिजवून घेत आहोत. म्हणजे छान असं हे एकजीव होतं आणि छान शिजला जातो मसाला. तिखटही छान शिजलं जातं. आता याच्यावर आपण हे पहा असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण झाकण टाकणार आहोत. एक ते 2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवलेलं आहे. झाकण आपण आता काढत आहोत. पहा मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे. छान असं हे परतून झालेलं आहे. आपण हे खोबरं होतं ना किसून घेतलेलं ते खोबरंही घातलेलं आहे. 2 चमचे खोबऱ्याचं किस घातलेलं आहे. परत 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि परत आपण हे परतून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण जे बिया उकडून घेतल्या होत्या ना कुकरामध्ये त्या घालणार आहोत. पहा अतिशय छान चवीला अगदी अप्रतिम अशी भाजी लागते. आता
सुगी आहे, फणस येत आहेत भरपूर. मग बिया आपण काय करतो, फणसाचे गरे खाल्ल्यानंतर बिया फेकून देतो. तर ते फेकून न देता बिया स्वच्छ धुवून वाळवून आपण जर ठेवल्या आणि नंतर ते फोडून त्याच्यातल्या बिया अशा सोलून काढायच्या आणि वाफवून घ्यायच्या, अतिशय छान होते भाजी. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत किंवा तुम्ही नुसती वाटीत घेऊन अशीच जरी खाल्लात नाही तरीही खूप छान लागते. दोन ते 3 मिनटासाठी आपण बियावर झाकण ठेवलं होतं, ते झाकण काढलेलं आहे. आणि पहा किती छान भाजी झालेली आहे, अतिशय सुंदर, अगदी मऊ अशी झालेली आहे. आता क्षणिक खाण्याची इच्छा होत आहे ना, अगदी सर्वजण बोटे चाटून पुसून खातील अशी अगदी भाजी होती. जरूर आणि जरूर मी सांगते, या पद्धतीने भाजी तुम्ही करून पहा. आलं, खूप छान होतं. भाजी आपली छान अशी झालेली आहे. आता वरून आपण ही कोथिंबीर घालत आहोत. भरपूर अशी कोथिंबीर घाला, भाजी अतिशय छान अशी लागते. तर पहा, आपली फणसांच्या बियांची भाजी तयार आहे. आता याच्यासोबत खाण्यासाठी भाकरी तर हवीच ना, तर चला आज आपण भाकरी करत आहोत. पहा भाकरी कशा पद्धतीने करायचं. पिठामध्ये जर तुम्ही गरम पाणी ओतून घेतलात ना तर भाकरी छान अशी होते, छान थापली जाते आणि खुसखुशीत होते. आणि त्याचबरोबर भाकरी टम्म अशी फुगते सुद्धा आपली. तर पहा, आपण आता भाकरी करत आहोत. पहा, भाकरी अतिशय टम्म अशी फुगलेली आहे, खूप छान झालेली आहे, क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेली आहे. तर पहा, सगळ्या भाकरी आपल्या अशा पद्धतीनं टमटमीत फुगलेल्या आहेत. सगळ्या भाकरी आपल्या करून झालेल्या आहेत. ही ट्रिकसुद्धा लक्षात घ्या. आता आपण जो स्वयंपाक केलेला आहे ना तो ताटामध्ये वाढून घेऊया. पहा, आपण केलेली ही गरमागरम भाकरी मोडून आपण घेत आहोत आणि त्याचबरोबर आपण केलेली ही फणसाची भाजी. पहा किती सुरेख, किती छान झालेली आहे. दिसतेही खूप सुंदर आणि चवीला तर अतिशय अप्रतिम. आणि त्याचबरोबर आपण मिक्स डाळीची केलेली ही आमटी आहे आणि याच्यासोबत हा गरमागरम भात आणि त्याच्यावर हे तूप. तर अशा पद्धतीनं आजची आपली ही परिपूर्ण थाळी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला अवश्य सांगा.